आलेलं पोलीस प्रशासन तुम्ही पण होता सोबत, तर आपण पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे। ते निवेदन काय आहे हे मी मगाशी साहेबांना देखील सांगितलं आणि तुम्हाला सांगतो। त्या निवेदनाखाली तुम्ही सगळ्यांनी सह्या केलेल्या आहेत आणि त्या निवेदनात आपण असं म्हटलंय की पोलीस प्रशासनाने या आनंद पार्क सोसायटीतील रहिवाशांना संरक्षण द्यावं आणि संरक्षण कशासाठी, तर महापालिका ज्या पद्धतीने आपल्याकडे येते, कारवाई करते, दमदाटी करते, रहिवाशांवर दबाव आणते, या सर्वांपासून आपल्याला आता पोलीस प्रशासनाने संरक्षण द्यावं। यासाठी आपण पोलिसांना निवेदन दिलं की पोलीस प्रशासन, महाराष्ट्र पोलिसांवर आपला सर्वांचा विश्वास आहे आणि त्यांच्या भरोशावर आपण दिनक्रम करत असतो। तर हे पोलीस प्रशासन आहे, हे आपल्याला जे महापालिका ज्या पद्धतीने आपल्याला दबाव टाकते, आपल्याला घराबाहेर काढायला बघते, धमक्या देते, यांच्यापासून आमचं रक्षण करा। कारण पालिका प्रशासन आज इथे येते, कारवाई करते, महापालिकेकडे कोणतीही अशी ऑर्डर नाहीये की अमुक अनंत पार्क डिमॉलिश करा म्हणून। आजच्या तारखेपर्यंत, आतापर्यंत महापालिकेकडे अशी कोणतीही ऑर्डर नाहीये की त्यांनी अनंत पार्क डिमॉलिश करावा म्हणून। असं असताना जर महापालिका आमच्याकडे येऊन आम्हाला घराबाहेर काढत असेल तर त्याच्यासाठी पोलिसांनी आमच्या सोबत राहावं, आमचं संरक्षण करावं। आणि जर आमच्यावर कारवाई करण्यासाठी महापालिका पोलिसांना संरक्षण मागत असेल तर ते पोलिसांनी स्पष्ट नाकारलं पाहिजे आणि पालिका प्रशासनाने सांगितलं पाहिजे पोलीस प्रशासनाने की तुमच्याकडे आधी ऑर्डर दाखवा, आनंद पार्क सोसायटी तोडायची आहे ना तर आधी ऑर्डर दाखवा, हे पोलिसांनी त्यांना म्हटलं पाहिजे। आणि मला खूप आशा आहे आणि विश्वास आहे पोलीस प्रशासनावर की यावेळेस पोलीस प्रशासन पहिल्यांदा महापालिकेला हाच प्रश्न विचारतील की पहिल्यांदा ऑर्डर दाखवा, तरच आम्ही तुम्हाला संरक्षण देतो, तिथे येऊन पोलीस प्रोटेक्शन देतो, असा ठाम विश्वास मला आज पोलिसांवर आहे। तेही आता कळेलच थोड्या वेळात। परंतु कोणतीही डिमोलिशनची ऑर्डर नसताना जर महापालिका आपल्याला बेघर करण्याचा प्रयत्न करत असेल तर मी आताही सांगतो की त्याला कडाडून विरोध करणार, आपण कडाडून विरोध करणार, कोणी फावडा लावून देणार नाही साधा। एखादी ऑर्डर असेल तरच, पण जर पालिका प्रशासन अशा पद्धतीने वागत असेल, आपण भरपूर वेळा प्रयत्न केला पालिका अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण महापालिका प्रशासन किंवा अधिकारी इतके निगरगट्ट आहेत की नाही आम्ही तोडणार, आम्ही सोमवारी येणार, आम्ही मंगळवारी येणार, तुम्ही खाली करा। कोणत्या बेसवर बोलताय तुम्ही? आज आम्ही 18-19 वर्षापासून इथे राहतोय। जर पालिका प्रशासन अशाच पद्धतीने त्यांचा जर परतावा असेल तर कुणीही आज मागे हटायचं नाही। येतील कदाचित आज सुद्धा की 2 दिवसात खाली करा वगैरे, काही ऐकून घ्यायचं नाही, आधी ऑर्डर दाखवा। आपल्या विरुद्ध कोणतीही ऑर्डर नाहीये। 27 तारखेला आपलं कोर्टात मॅटर आहे, आपण बाजू मांडू, आम्हाला रहिवाशांना बाजू मांडायला संधी मिळालीच कधी। जर जमीन मालकाचं, बिल्डरचं किंवा टीएमसीचं वाद असेल, त्या वादात कोर्टाने निकाल दिला, याच्यामध्ये कोणाचं काय जाणार नाही। आपल्याला सगळ्यांना त्रास होणार आहे, रहिवाशांना, ज्या रहिवाशांना त्रास होणार आहे त्यांची बाजू मांडण्याची संधी तरी आपल्याला मिळाली पाहिजे, आमची बाजू ऐकून तरी घेतली पाहिजे। आणि जर पालिका प्रशासन अशा पद्धतीने करत असेल तर मला माहिती आहे आज कुणी घरी जाणार नाही। फक्त ते 4 दिवस आमचे घर नाही, इकडचे एक कोण आमचं घर आहे दादा, खाली झोपलं तरी आम्ही आमचं घरच राहणार आहे। ज्यापर्यंत आमचं की कोणा सुरक्षित होत नाही, कोणीही घरी जाणार नाही आणि कोणीही आराम करणार नाही, हे आमचं प्रण आहे। सर्व रहिवाशांना विनंती आहे, आपली बाजू जोपर्यंत कोर्टामध्ये सादर होत नाही तोपर्यंत आपला लढा असाच राहणार आहे। आणि